वुमेन्स वन डे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या 20व्या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे संघ आमने-सामने आले होते। या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण भारतीय संघ 284 धावांपर्यंत मजल मारू शकला। हा सामना भारताने फक्त 4 धावांनी गमावलाय। भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सने गमावलाय। पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। मालिकेतील दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी ॲडलेडमध्ये खेळला जाईल। इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक 2025च्या 20व्या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने एक मोठा टप्पा गाठलाय। इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात दीप्तीने भारताला गोलंदाजीत पहिलं यश मिळवून दिलंय आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 बळींचा टप्पा गाठून इतिहासही रचलाय। दीप्ती शर्मा आता एकदिवसीय सामन्यात 2000 पेक्षा जास्त धावा आणि 150 विकेट्स घेणारी जगातील फक्त 4थी खेळाडू बनली आहे। इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा 14 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला। या संघात केन विल्यमसनचे नाव समाविष्ट आहे। तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर नॅथन स्मिथचेही किवी संघात पुनरागमन झालंय, तर मिचेल सँटनर संघाचे नेतृत्व करणार आहे। भारताची 16 वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि 17 वर्षांनंतर भारतासाठी पदक जिंकलंय। तन्वीने या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलंय। तन्वी ही अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची 3री खेळाडू ठरली आहे। भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीची मोहोर आशियाई क्रीडा विश्वावर उमटवली आहे। व्हिएतनाममधील हायफोंग येथे पार पडलेल्या आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या रोईंग पथकाने 10 पदकांची दणदणीत कमाई केली आहे। स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने मेजर लीग सॉकर स्पर्धेत पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत कारकिर्दीतील दुसरी हॅट्रिक साजरी केली आहे। त्याच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर इंटर मियामी क्लबने नॅशविल एससीचा 5-2 गोल फरकाने पराभव करत दमदार विजय मिळवलाय। मेस्सीने यंदाच्या MLS हंगामात आतापर्यंत 29 गोल केले असून तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलाय। आणि तिरंदाज ज्योती सुरेखा वेंडम हिने चीनमधील नानजिंग येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी फायनलमध्ये कांस्य पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे। या स्पर्धेत पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिली महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे।